एक 13 वर्षाचा मुलगा ज्याची आत्महत्या आहे का सुनियोजित खून आहे हे गुड नेमकं आतापर्यंत कळलेलं नाही। गरीब कुटुंबातील पालक आपल्या मुलांना शाळेत घालतात व पोटासाठी बाहेरगावी जावं लागते यासाठी वसतिगृहात ठेवतात। पण अशाच वसतिगृहात आता मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न या घटनेमुळे आता उपस्थित झालेला आहे। 13 वर्षाचा 7वीत शिकणारा एक दलित मुलगा याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। लातूरमधील ही घटना आहे। त्याच मुलाच्या अंगावर ब्लेडचे वार आहेत। आईचा आरोप आहे की त्याच्याच शर्टाने गळफास लावून त्याला ब्लेडने ओरबाडून मारले आहे। ही घटना काय आहे, नेमकं हे कसं काय प्रकरण घडलेलं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। प्रत्येक गरीब आई वडिलांना वाटत असतं की आपल्या नशिबी जे कष्ट आले ते आपल्या पोरांना भोगायला लागू नये, यासाठी त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, शिकून आपल्या घराचं 18 दारिद्र्य त्यांनी संपवावं, समाजात मानाने जगता यावं असंच अरविंद खोपेच्या आई वडिलांची सुद्धा इच्छा होती। त्यासाठी त्यांनी 1 लाख रुपये भरून लातूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय येथे शाळेसाठी घातलं। अरविंदचे वडील हे ड्रायव्हर होते व गावापासून लांब शाळा होती, त्यामुळे त्यांनी अरविंदला तिथेच जवळच वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तेथे त्याला ॲडमिशन करून दिले। मुलगा चांगला शिकेल, मोठा होऊन आपल्या घराचं नाव उज्ज्वल करेल, गरिबी दूर करेल असं त्यांना वाटलं होतं। अरविंद हा बीड जिल्ह्यातील परळीमधील पांगारी या गावचा आहे। अरविंद आई वडिलांकडे सुट्टीसाठी आला होता, पण परीक्षा असल्याने 2 दिवसापूर्वीच अरविंदला त्यांनी लातूरला शाळेला सोडलं होतं आणि घरी आले होते। 2 दिवसांनी लगेचच 27 जुलैला अरविंदच्या आईंना शिक्षकांनी फोन केला की तुमच्या अरविंदच्या पोटात काहीतरी दुखायला लागलं आहे आणि त्याच्या पोटातून रक्तसुद्धा येत आहे असं सांगण्यात आलं। अरविंदच्या आईला हे ऐकून धक्काच बसला, काळजीही वाटू लागली, पण काय करणार, कारण आश्रमशाळेपासून गाव खूप लांब होतं। त्यांनी शाळेजवळच असलेल्या नातेवाईकांना फोन केला आणि त्यांनी ही सर्व हकीकत त्यांना सांगितली। शाळेत मुलाला पाहून या, तोपर्यंत आम्ही येतो असंही सांगितलं। ही माहिती नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी शाळेत जाऊन चौकशी केली। त्यावेळी तेथील शिक्षकांनी त्यांना सांगितलं की अरविंद शाळेतच नाही, तो पळून गेलेला आहे। पण नातेवाईकांना शिक्षकाच्या बोलण्यात थोडा संशय वाटला, त्यामुळे त्यांनी शाळेवर नजर ठेवूनच बसले। दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जुलैला रात्री काही शिक्षक व सहकारी हे एका मुलाचा मृतदेह घेऊन मागच्या गेटमधून नेत आहेत असं त्यांना दिसलं। त्यांनी लगेचच तिकडे धाव घेतली। नातेवाईकांनी आपल्याला रंगेहात पकडलेलं पाहून मृतदेह तिथेच टाकून शिक्षकांनी व सहकार्यांनी तिथून पळ काढला। नातेवाईकांनी मृतदेह कपड्यात गुंडाळलेला पाहिला, त्यावरील गुंडाळलेले कपडे बाजूला सारताच त्यांना धक्काच बसला। तो मृतदेह होता अरविंद खोपे याचा। त्याच्या पोटावर ब्लेडचे वार आहेत असेही माध्यमांना त्यांनी सांगितलं। हा सर्व प्रकार त्यांनी अरविंदच्या आई वडिलांना फोन करून सांगितला। त्यांचे आई वडील घटनास्थळी पोहोचले। त्यांना यायला थोडा वेळ लागला, कारण त्यांचे वडील ड्रायव्हर होते, ते गुजरातमध्ये गाडी चालवत असल्याने त्यांना येण्यासाठी वेळ झाला। तोपर्यंत इथे पोलीस केस सुद्धा रजिस्टर झाली होती। घटनास्थळी पोहोचल्यानंतर एकुलता एका लाडक्या मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडाच फोडला। माझ्या एवढ्याशा 13 वर्षाच्या बाळाने काय केलं होतं, असं कोणी केलं, त्याला दवाखान्यात न्यावं, माझा राजा परत येईल, माझ्या जगण्याचा आधार माझं बाळ गेलं, माझा राजा गेला असं म्हणत थाय मोकलून ती माय माऊली रडत होती। ते दृश्य खूपच मन हेलावून टाकणार होतं। आईने व कुटुंबियांनी काही शिक्षकावर व कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त केला आहे। आश्रमशाळेतील शिक्षकांनीच घातपात केलाय। इतका लहान मुलगा, इतका निर्दयी हत्या हा सुनियोजित कटच असू शकतो किंवा याला जातीय घात असल्याचं सुद्धा आता चर्चा होत आहे। यात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासनाचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देऊन योग्य तो न्याय त्या कुटुंबाला मिळावा अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। सोशल मीडियावर सुद्धा #जस्टिस फॉर अरविंद खोपे या नावाने सुद्धा हॅशटॅग ट्रेंड केला जातोय। या प्रकरणात आश्रमशाळेत असलेल्या टेकाळे व सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। या घटनेनंतर लातूर शहर पूर्ण हादरून गेला आहे व आक्रोश सुद्धा व्यक्त करत आहे। बरीच सामाजिक संघटना गुन्हेगाराला शिक्षा व्हावी व खोपे कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत। पण आज इतके दिवस होऊन सुद्धा मग ही आत्महत्या आहे की सुनियोजित हत्या हे अजून गुढच राहिलेलं आहे। पण मित्रांनो, विचार करा, जर आत्महत्या म्हटलं तरी सुद्धा किंवा हत्या म्हटलं तरी सुद्धा याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न उपस्थित राहतोय। कारण आई वडील स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाला शिकला पाहिजे म्हणून अशा मोठ्या नामांकित शाळेत पैसे भरून शिक्षणाला पाठवतात। पण अशा घटना घडल्यानंतर त्या गौरव कुटुंबाने कोणाकडे पाहायचं? जातीयवाद न करता दलित असो किंवा अन्य कोणताही असो, ते कुटुंबाचं भविष्याचा आधारच होता आणि त्या मायमाऊलीचा बाळच होता।
मग या घटनेची कसून चौकशी व्हावी, नाहीतर शिक्षणावरचा लोकांचा विश्वास होईल। यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्यावी, अशी चर्चा आता होत आहे। मित्रांनो, या घटनेवरती तुम्हाला काय वाटते? हा एक सुनियोजित कट आहे की जातीवादी वळण आहे याला? ह्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही येत असतो आणि अशाच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या घटना ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू नवीन एक व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।